ते म्हणू लागले यांचा हे म्हणतात ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, ज्ञानोबराय म्हणतात तो आणि मी एकच आहे असं सांगतात। मग त्यांनी काय केलं महाराज, आमच्या ज्ञानोबरायला त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबरायच्या त्या रेड्याच्या पाठीवर त्या ठिकाणी महाराज त्यांनी आसूड मारायला चालू केला। मारे ते झोडी रेड्याची पाठी, तोच वळ उठी ज्ञानदेवी, की त्या ठिकाणी महाराज आसूड मारला त्या ठिकाणी महाराज त्या रेड्याला आसूड मारला, पण वळ आमच्या ज्ञानोबरायांच्या पाठीवर त्या ठिकाणी महाराज उमटले म्हणतात। त्या ठिकाणी महाराज ते म्हणू लागले बंगाली विद्येमध्ये तरबेज आहे, बंगाली विद्येमध्ये तरबेज म्हणल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं याला वेद बोलायचं सांगा, वेद बोलायचं सांगा म्हणल्यानंतर त्या ठिकाणी महाराज मग वेद बोलले। त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबरायने त्या रेड्याला त्या ठिकाणी महाराज वेद बोलायला लावलं महाराज, आणि रेड्याला वेद बोलायला लावल्यानंतर त्या ठिकाणी महाराज मग रेड्याला वेद त्या ठिकाणी महाराज बोलला। रेडा का बोलला की आमची ज्ञानोबरायांची कृपा, काय ज्ञानोबरायने त्याच्यावर कृपा केली महाराज, आणि म्हणून तो रेडा त्या ठिकाणी महाराज वेद बोलला महाराज। आणि ह्या सृष्टीमध्ये जगामध्ये कोणी साधू कोणी महात्मा कोणी गुरुवर्य का यांची जर आपल्यावर कृपा जर असेल तर त्या ठिकाणी महाराज असे अनेक जण त्या ठिकाणी महाराज तयार होतात। कोणी गायनाच्या माध्यमातून तयार होतात, कोणी कीर्तनाच्या माध्यमातून तयार होतात, कोणी पखवादाच्या माध्यमातून तयार होतात। महाराज ही कुणाची तरी कृपा त्यांच्यावर असते म्हणून ते तयार त्या ठिकाणी महाराज होत असतात। तसं त्या ठिकाणी महाराज रेड्यावर त्या ठिकाणी महाराज ज्ञानोबरायने कृपा केली, आणि कृपा केल्यानंतर तो रेडा वेद त्या ठिकाणी महाराज बोलला महाराज, रेडा वेद बोलला, आणि बोलल्यानंतर त्या ठिकाणी महाराज मग वेद बोलल्या गेला। नंतर मग सर्वजण निघून त्या ठिकाणी महाराज गेले, आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज कृपा ही कुणाची असते कशी असते महाराज, कृपा होत असते महाराज। आपण जर पाहायला गेलो तर पैठणचंच उदाहरण आपल्याला सांगता येतं महाराज। पैठणला त्या ठिकाणी महाराज नाथ महाराजांकडं दररोज त्या ठिकाणी महाराज पुरणपोळीचा भेद त्या ठिकाणी महाराज कालच आपल्या पुरणपोळ्या झाल्या का दररोज त्या ठिकाणी महाराज पुरणपोळ्याचा भेद त्या ठिकाणी महाराज राहत होता। राहत असल्यानंतर त्या ठिकाणी महाराज एक असं छोटंसं खेडं होतं, आणि त्या खेड्यामध्ये त्या ठिकाणी महाराज त्या दिवशी पुरणपोळ्या केल्या गेल्या, आणि केल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज मग त्याचा मित्र होता, आणि त्या मित्रानं त्या ठिकाणी महाराज पुरणपोळी खाण्यासाठी त्याला बोलवलं त्या ठिकाणी महाराज। आणि बोलावल्यानंतर त्या ठिकाणी महाराज बोलावल्यानंतर तो मित्र तो छोटासा मुलगा त्यांच्या घरी गेला, पुरणपोळी त्याने खाल्ली, घरी आला। घरी आल्यानंतर आईला सांगितलं आई मला पुरणपोळी करून दे, आई मला पुरणपोळी करून दे। आईने कसं तरी पहिला दिवस त्या दिवशी कसं तरी इकडून तिकडून आणलं महाराज। बिकट काळ होता, बिकट परिस्थिती होती महाराज। त्या काळामध्ये जुने आमचे सर्व जुने वयस्कर मंडळी सांगतात जर कोणी जर पाहुणा जर आला असेल तर आमच्या पाहुण्याला पुरणपोळी राहायची, आणि जो पंक्तीत बसलेला माणूस राहता होता त्या माणसाला त्या ठिकाणी महाराज बाजरीची भाकर आणि काहीचे बेसन असेल ते बेसन त्या ठिकाणी महाराज तो काळ होता, त्यावेळेस ते वाढल्या जायचं महाराज। असा बिकट परिस्थिती होती, बिकट काळ होता। त्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराज त्या आईने कसं तरी इकडून तिकडून आणल्यानंतर तो दिवस त्या ठिकाणी निघून गेला। दुसऱ्या दिवशी तरी त्या मुलाने आग्रह केला आई मला पुरणपोळी पाहिजे, आई मला पुरणपोळी पाहिजे। आई म्हणू लागले बाबा दररोज पुरणपोळी मी करून देणार आहे। आपली परिस्थिती नाही, पण ती आई सात्विक होती, तिने अनेक संत महात्म्याचं चरित्र तिने ऐकलेलं होतं, आणि ऐकलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी महाराज त्या चरित्रामध्ये तिने ऐकलं होतं की कोणीतरी पैठण क्षेत्रामध्ये राहतात आणि त्यांच्याकडे दररोज पुरणपोळीचा बेत त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याला पुरणपोळीचा निवेद्य दाखवला जातो। जेवढे लोक असतात त्या लोकांना पुरणपोळी चा प्रसाद महाप्रसाद त्यांना मिळतो असं तिने ऐकलं होतं, आणि ऐकल्यानंतर त्या मुलाला घेऊन निघाली महाराज। निघाल्यानंतर त्या मुलाला घेऊन महाराज ती गेली, आणि गेल्यानंतर नाथ महाराजांचं घर त्या ठिकाणी महाराज तिने शोधलं, आणि घर शोधल्यानंतर नाथ महाराजांच्या घरी जाऊन पोहोचल्यानंतर पण तिला नाथ महाराज माहीत नव्हते। मग तिने विचारलं नाथ महाराज कुठं असतात, नाथ महाराज पुढे विचारपूस करता 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 ते जे खाटावर बसलेले आहे हेच नाथ महाराज आहे असं सांगितलं। आणि नाथ महाराजांना त्या मुलाला घेऊन त्या नाथ महाराज जवळ गेल्या, आणि गेल्यानंतर नाथ महाराज या मुलाला तुमच्या जवळ राहू द्या, या तुमच्या जवळ या मुलाला राहू द्या, हा दररोज पुरणपोळी मागतो, मी दररोज पुरणपोळी त्याला पुरून देणार आहे, आणि पुरून देणार असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी महाराज
फोडून देणार असं सांगितलं. आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी महाराज मग काही हरकत नाही, नाथ महाराज म्हणू लागले याला दररोज पुरणपोळी दिल्या जाणार आहे, काही काळजी करायची नाही, काही चिंता करायची नाही. तेवढ्यामध्ये तो मुलगा म्हणतो, आई मी नाथ महाराजाकडे राहतो, पण नाथ महाराजांचं काम ऐकणार नाही असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी नाथ महाराज तेवढ्यामध्ये म्हणले, बाबा काम काही ऐकू नको, काम काही करू नको, पण तुला एकच काम आहे, दुसऱ्या मजल्यावर तुझी व्यवस्था राहण्याची केली जाईल, घंटी वाजली काही जेवायला ये जा जाय, एवढंच काम तुला दिले जाईल असं सांगितलं महाराज. दिवसा आई निघून गेली, दिवसा मागून दिवस निघून गेले महाराज. अनेक दिवस निघून गेले आणि दिवस निघून गेल्यानंतर नाथ महाराजांचं काम काय चालू होतं महाराज. नाथ महाराज दररोज रामायण सांगायचे काम करायचे, दररोज त्यांचा टाइम तो रामायण सांगण्याचा टाइम राहायचा, दररोज रामायण सांगायचे. सांगता सांगता अनेक दिवस निघून गेले आणि दिवस निघून गेल्यानंतर नाथ महाराज म्हणू लागले, माझा रामायण सांगण्याचा वेळ आता संपलेला आहे, वेळ संपला असं सांगितलं. आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी मग तेवढ्यामध्ये एक मुलगा उठला, तो म्हणू लागला, नाथ महाराज तुम्ही म्हणतात वेळ संपला, मग राहिलेलं रामायण कोण सांगेल हे राहिलेलं रामायण, हे रामायण तुम्हाला सांगावं लागेल म्हणल्यानंतर त्या ठिकाणी मग नाथ महाराजांनी सांगितलं नाही. नाथ महाराज म्हणू लागले काही काळजी करायचं काम नाही, गावोबा सांगेन रामायण असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी ते नाथ महाराजांनी असं उच्चार केल्यानंतर बाकीचे लोक खालून त्या ठिकाणी महाराज ते म्हणू लागले, काय ते नाथ महाराजांच्या मनामध्ये आलं. आणि नाथ महाराज म्हणतात ते गावोबा रामायण सांगेन. त्याने कधी शिकला नाही, कधी गुरुजवळ बसला नाही, कधी ऐकलं नाही, श्रवण केलं नाही, आणि हा काय सांगणार असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आणि मग नाथ महाराजांनी सांगितलं, जा गावोबाला बोलून आणा. गावोबाला बोलून आणलं महाराज. आणि बोलून आणल्यानंतर त्या ठिकाणी गावोबाला सांगितलं, गावोबा अरे आता हे राहिलेलं रामायण तुला सांगायचं आहे, रामायण तुला सांगायचं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी तो गावोबा म्हणू लागला, महाराज तुम्ही मला सांगतात, नाथ महाराज तुम्ही मला सांगतात, पण मला सांगता येणार नाही. काय मला हे सांगता येणार नाही, म्हणजे काही काळजी करू नको बाबा, अजिबात काही काळजी करू नको, तुला सांगता येणार नाही, तू असं म्हणूच नको, तू फक्त प्रयत्न कर, तुला नक्की त्या ठिकाणी ते रामायण सांगता आल्याशिवाय राहणार नाही असं सांगितल्यानंतर नाथ महाराज स्वतः त्या आसनावरून बाजूला झाले, त्याला त्या आसनावर बसवलं, कृपा कटाक्षाने हाडिले, आपल्या पदवी बसविले, की आपल्या स्वतःच्या पदावर असताना त्याला त्या पदावर बसवलं. आणि बसवल्यानंतर नाथ महाराज जसं रामायण सांगतात त्या पद्धतीने तो गावोबा रामायण सांगू लागला. का सांगू लागला, की तुम्ही संत सारे कृपेची सागर, निरूप हा फार सांगा देवा, की त्या ठिकाणी महाराज ते संत महात्मे आपल्यावर कृपा करत असतात. आणि कृपा केल्यानंतर ही सर्व गोष्ट त्या ठिकाणी महाराज शक्य होत असतात महाराज. म्हणून कृपा ही साधूची महात्म्याची कृपा आपल्यावर पाहिजे महाराज. आपला हा जो परिसर आहे